हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाची खूप इम्पॉर्टंट अपडेट्स मी ह्या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. आपण याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण हे दाखवलं होतं, की जे आपण संजय गांधी निराधार पेन्शनचा लाभ घेताय, तर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा? तर ते व्हिडिओ आपण बनवला होता. तर ते व्हिडिओ तुम्ही प्रथमतः पहा आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो तिथून तुम्ही परत एकदा तो व्हिडिओ चेकआउट करू शकता. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत, की आपण जेव्हा संजय गांधीचा रजिस्ट्रेशन नंबर आपण काढल्यानंतर हे त्याच्या पुढची प्रोसिजर जे आहे, तुम्ही तुमचं स्टेटस त्या नंबर्स थ्रू कसं बघू शकाल, की तुमचं पेन्शन कधी पडणार आहे? काय त्याची सध्याची स्थिती काय आहे? काय त्याचं सध्या काय चालू आहे? सध्या कोणत्या सिस्टममध्ये तो चालू आहे? त्याची स्टेप कोणती चालू आहे? ते सगळी डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण यामध्ये आपण जे महाराष्ट्रामधल्या तमाम न्यू स्कीम वगैरे येतात, लाडकी बहीण किंवा अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी जे रूल रेग्युलेशन वगैरे येतात, तर सर्व डिटेल्स आपण ह्या चॅनेलवरती शेअर करत असतो. हर एक अपडेट आपण ह्या चॅनेलवरती बघत असतो. त्यामुळे तुम्ही हा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनेलवरून तुम्हाला भरपूर बेनिफिट भेटत राहतील. तर चला आपण आपल्या मेन टॉपिकवरती वळूया. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधलं किंवा तुमच्या लॅपटॉप किंवा तुमच्याकडे जे काही डिव्हाइस अवेलेबल आहे, त्याच्यावरती तुम्हाला आपलं ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही इंटरनेट एक्सप्लोर, Google Chrome आणि जे तुम्ही ब्राउझर यूज करता ते ब्राउझर तुम्हाला या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला हे जे वरती वेबसाईट दिसत आहे, मी ह्या ठिकाणी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. याने तुम्हाला त्याचं एकदम इझी पडेल. एस जो तुम्हाला ह्या ठिकाणी वेबसाईट दिसत आहे. ह्या ठिकाणी हे जे वेबसाईट तुम्हाला इथे दिसत आहे, तर सिम्पली तुम्हाला ह्या वेबसाईटवरती ओपन करायचा आहे. जो तो तुमचा ब्राउझर आहे. ब्राउझरमध्ये तुम्हाला हे जे URL वेबसाईट दिसत आहे, SAS महा ORG हे जे आहे तुम्हाला हे तुमच्या ब्राउझरमध्ये टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर तुमच्यासमोर एक वेगळा इंटरफेस येतो, जे की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तुमच्याकडे हे त्याची काही लिंक्सचा प्रॉब्लेम असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पण मी ऑलरेडी हे लिंक टाकलेली आहे आणि आपली व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावरती पण हे लिंक मी ऑलरेडी टाकलेली आहे. सो तुम्ही तिथून पण ह्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन पाहू शकता. तर चला आपण डायरेक्ट ह्या वेबसाईटवरती जाऊया. तर आपण ही आपल्या त्यांच्या मेन ऑफिशियल वेबसाईटवरती पोहोचलो आहोत. तर ह्या थ्रूच आपली पूर्ण पेन्शन चं डिस्ट्रिब्युशन होतं आणि ह्या वेबसाईटवरच त्याची पूर्ण अपडेट्स मिळली जाते. तर आता आपण हे पाहूया, की तुम्ही तुमचा जो जे आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, की आपला आधार डिटेल्स टाकून आपला जो पेन्शन क्रमांक आहे, तो कसा काढू शकतो ते आपण पाहिलं होतं. तर आता सिम्पली आपण त्याचं हे पाहूया, की त्या पेन्शनचं आपण स्टेटस सध्याचं काय आहे ते पाहूया. चला. तर हे ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर आपण खाली नॉर्मली थोडंसं आपल्याला वर इथे स्वाईप करायचं आहे. स्वाईप केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, तुमच्यासमोर मी इथे दाखवतो. तुम्ही इथे पाहू शकता, की स्थिती पहा. ह्या ठिकाणी खाली तुम्हाला इथं ऑप्शन दिसतोय स्थिती पहा, हा 2 नंबरचा रेट. तर ह्या तुम्हाला ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे स्थिती पहा. ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक मी हे सांगतो, की तुम्हाला तुमचं जो आपला पेन्शन क्रमांक आहे तो लागतो. त्याशिवाय हे तुमचे पुढचे कामं होऊ शकत नाहीत. तर त्यामुळे तुम्ही जो मी फर्स्ट व्हिडिओ ह्याच्या अगोदर जो व्हिडिओ टाकला आहे आणि त्याची लिंकची डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तो व्हिडिओ पहा. तिथून तुमचा नंबर कॉपी करा. त्यानंतर तो नंबर तुम्हाला इथे समोर पुढे टाकायचा आहे. तर आपण त्याच्यावरती डायरेक्ट वळूया.
तर मी स्थिती पहा ह्या बटनावरती क्लिक करून घेतो. स्थिती पहा ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक दुसरा टॅब ह्या ठिकाणी ओपन होऊन जातो. तर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता आपल्या ठिकाणी इथं 2 टॅब ओपन झालेले आहेत. तर मी तुम्हाला कोणत्या टॅबमध्ये काय डिटेल्स आहेत ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवून देतो. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता इथे फर्स्ट जो मी इथं दिसत आहे तुम्हाला, इथे स्कीम शोधा. स्कीम जी स्कीम आहे ह्या ठिकाणी स्कीम 2 दाखवतात. ते स्कीम तुम्हाला ह्या ठिकाणी चूज करायची आहे, जे की मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला बोललं की तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे ह्या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे, जो की मी तुम्हाला सांगितलं होतं की पेन्शन नंबर जो आपला आहे, पेन्शन नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी पुट करायचा आहे. पेन्शन नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि मी आता तुम्हाला ते कसं ह्या 2 ठिकाणी तुम्हाला स्कीम आणि पेन्शन नंबर हा तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला ते दाखवतो कसा टाकायचा ते. तर हे पाहू शकता आपण स्कीम पहा इथं ह्या ठिकाणी आपल्यासमोर आले. तर इथे बघू शकता आपल्यासमोर स्कीम आलेली आहे. तर ह्या ठिकाणी 2 स्कीम दिलेल्या आहेत. पण आपल्याला इथे संजय गांधी जी स्कीम आहे, ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. फर्स्ट वन आपल्याला ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी नंबर टाकून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी मी स्कीम चूज केलेली आहे. ह्या ठिकाणी मी आता जो आपला संजय गांधीचा निराधारचा नंबर आहे, ते ह्या ठिकाणी टाकून घेतो. ह्या ठिकाणी आपण स्कीम संजय गांधी निराधार चूज केली आहे आणि ह्या ठिकाणी आपण जे नंबर आहे टाकून घेतला आहे. हा नंबर जास्त अंकी असतो, पण मी याचे जे पाठीमागचे काही जे नंबर्स आहेत ह्या ठिकाणी व्हाईट कलरने हाईड केले आहेत, ज्या करून त्यांची प्रायव्हसी आहे ते तुम्हाला दिसून येईल. त्या इतर कोणी ते नंबर्स टाकून लॉग इन करू नये, त्यामुळे मी हा नंबर हाईड केलेला आहे. तर हे सगळी डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता की तुमच्या ठिकाणी या ठिकाणी सर्च हा बटन तुम्हाला इथं या ठिकाणी दिसत आहे. सर्च ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण ह्या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असे टॅब ह्या ठिकाणी ओपन होतात. तर त्यामध्ये मी तुम्हाला इथे डिटेल्स दाखवतो. ह्या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव येऊन जातं. ह्या ठिकाणी त्यांचे पूर्ण नाव, त्यांचं नाव इथे आलं होतं, पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला इथे दाखवलं आहे. बाकीची डिटेल्स त्यांची मी हाईड केलेली आहे. इथं त्यांचं पूर्ण नाव, त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं आणि त्यांचं सरनेम ह्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि ह्या ठिकाणी वरी त्यांचा जो नंबर होता तो नंबर ह्या ठिकाणी आलेला होता, जो की पेन्शन नंबर. आणि त्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर इथं पाहू शकता, इथे परत एकदा त्यांचा पेन्शन नंबर दाखवलेला होता की त्याचं स्टेटस काय आहे. आणि ह्या ठिकाणी स्कीम संजय गांधी निराधार तुम्ही बघू शकता, ह्या ठिकाणी त्याची पूर्ण स्कीम दाखवलेली होती. आणि आता त्यानंतर आपण हे खालची काय काय स्टेप असतात ते पाहूया. ते तुम्हाला तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, हे जो आहे घरी बसून तुम्हाला हे सगळं खूप डिटेल्समध्ये तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन फाइंड करता येते, बघता येते की काय आहे सध्याची स्थिती, काय चालू आहे, ते पूर्ण तुम्ही घरी बसून सगळं हे करू शकता. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ तुमच्या जवळचे फ्रेंड वगैरे आहेत, जे दिव्यांग वगैरे आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला परत काही डाऊट्स वगैरे आले तर खाली कमेंट पण टाकू शकता डिस्क्रिप्शनमध्ये. तर आपण आता ह्या ठिकाणी हे जे तुम्हाला टॅब दिसत आहेत, हे या ठिकाणी 4, तर हे टॅबचे आपण डिटेल्स पाहूया. तर तुम्ही ह्या ठिकाणी फर्स्ट टॅब जो हा तुम्हाला इथे दिसत आहे, हा फर्स्ट टॅब आहे. तर यामध्ये तुमचं जे ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन डिटेल्स आहे, ते फिल केलेली आहे आणि हे एक्सेप्ट केलेलं आहे. तर त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला की ते एक्सेप्ट झालेलं आहे. त्यानंतर आधार तुम्ही बघू शकता, आधार ऑथेंटिकेशन म्हणजे आधार तुमचं व्हेरीफाय झालेलं आहे. आधारची डिटेल्स या ठिकाणी तुमच्याकडे प्रॉपरली गेलेली आहे. हे सगळी डिटेल्स या ठिकाणी समोर तुम्ही पाहू शकता. तर आधार आधार अपडेट आणि आधार लिंक तुमचं ऑलरेडी अकाउंटला आहे या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आधार लिंक जेव्हा आपलं आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटला लिंक वगैरे असतं ना, त्याची डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहे. तर हे ओके आहे. तर तुम्ही जर काही प्रॉब्लेम असला तर हा जो तुम्हाला आपल्याला हिरव्या कलरमध्ये दिसतो, हे तर काही ओके तुमचं नसलं तर हा लाल कलरमध्ये तुम्हाला दिसून जातो, की मग त्या ठिकाणी तुम्ही समजू शकता की हे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे तुमचे पेन्शन आलेली नाहीये. तर आता त्याच्या पुढचा आपण टॅग बघूया. बिल जनरेशन तुम्ही पाहू शकता. बिल जनरेशन म्हणजे काय असतं, स्टेटमध्ये आता तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे खूप दिव्यांग आहे, तर एका एकाच्या नावाने त्यांचे बिल जनरेट होतात.
त्यांचे बिल जनरेट होतात. मग ते बिल जनरेट झाल्यानंतर हे पुढची स्टेप येते. तर त्यांनी ऑलरेडी इथं दिलेलं आहे की त्यांचं बिल ह्या ठिकाणी जनरेट झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी काही त्यांचा प्रॉब्लेम नाही. त्यानंतर इथं बघू शकता की इथं त्या ठिकाणी जो ऑफिसर आहे तिकडे पाठवलेलं पण आहे. फंड डिस्बर्स म्हणजे तुमचं जो फंड आहे तो तयार झालेला आहे आणि जे जे आपले जिल्हे वगैरे असतात तुम्ही पाहू शकता ज्या त्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जिल्हे आहेत. तर ज्या त्या जिल्ह्यामध्ये हे जे अमाऊंट आहे बिल जनरेट करून त्यांनी पुढे पाठवलेलं आहे ह्या ठिकाणी असं त्यांनी दिलेलं आहे. तर हे दोन जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. हे बिल जनरेशन त्यांचं झालेलं आहे ह्या ठिकाणी हे असं दाखवत आहेत. तर तुम्हाला ह्या चारीचे पण काय काय त्याचे पॉईंट आहेत ते समजले असतील. आणि ह्याच्यामध्ये काही पण प्रॉब्लेम असेल तर हा रेडमध्ये दाखवेल आणि काही प्रॉब्लेम नसेल तर असं हिरव्या कलरमध्ये राईटचं चिन्ह तुमच्यासमोर दाखवून देतात. आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठी इश्यू ज्यांचा आपण हे चेक करत आहोत त्यांना एक प्रॉब्लेम त्यांचे काहीतरी इश्यू झालेला आहे ज्या की आपल्याला मार्चमध्ये केवायसी करावी लागते वन टाइम. मार्चमध्ये आपले जे डॉक्युमेंट्स आहेत जे मी पाठीमागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस केलं होतं की तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स तहसीलमध्ये घेऊन जावे लागतात. ते त्यामुळे त्यांना पुढे प्रॉब्लेम आला ते मी तुम्हाला प्रॉब्लेम पण काय आला ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर तुम्हाला डॉक्युमेंट्स मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत की तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला तहसीलमध्ये घेऊन जायचे आहेत केवायसी करण्यासाठी. तर परत एकदा तुमची इच्छा आहे तर मी परत एकदा तुम्हाला डॉक्युमेंट सांगून देतो. तर ह्या ठिकाणी पहिलं जे डॉक्युमेंट आहे आपलं आधार कार्ड. आपल्याला पहिलं आधार घेऊन जायचं आहे. सेकंड आपलं बँक पासबुक आपल्याला पासबुकचं झेरॉक्स आहे ते झेरॉक्स आणि सगळ्यांचे जे मी डॉक्युमेंट सांगत आहे याचे तुम्हाला झेरॉक्स घेऊन जायचे आहेत. ओरिजिनल घेऊन जायचं नाही आहे याचे तुम्हाला झेरॉक्स घेऊन जायचे आहेत. त्यानंतर जो तिसरा आहे ते आपलं UDID जे कार्ड आहे आपलं ते UDID कार्ड आपल्याला ह्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्यानंतर चौथं जे आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. जे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला हे UDID कार्ड आणि डिसॅबिलिटीचे सर्टिफिकेट हे दोन आहे. आपलं जे ऑनलाईन तुम्ही डाउनलोड केलेलं असेल ते तुम्हाला दोन्ही पण घेऊन सोबत जायचे आहेत आपल्या तहसीलमध्ये सबमिट करण्यासाठी. तर जे काही मी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुमच्यासोबत सांगितलेले आहेत ते तुम्हाला समजले असेल आणि हे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या ठिकाणी कळाली असेलच. तर त्याच्यामध्ये आपण एक तुम्हाला ट्विस्ट दाखवतो त्याच्यामध्ये काय एक प्रॉब्लेम आलेला होता काय इश्यू होता ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवून देतो. तुमच्या मनामध्ये ह्या ठिकाणी एक क्वेश्चन येत असेल की ह्या ठिकाणी हे पेंडिंग ऑफिसर हा का ठिकाणी का कशामुळे दिलेला आहे. तर हे तुम्हाला सांगतो जेव्हा तुमचं पेन्शन जे आहे जे अकाउंटवरती आपल्या सबमिट होते तर त्यानंतर ह्या ठिकाणी कंप्लिटेड म्हणून येते की तुमच्या अकाउंटवर पेन्शन पडलेली आहे असं कंप्लिटेड म्हणून ह्या ठिकाणी येते. पण ह्यांचं जे आहे मार्चचे ह्यांनी डॉक्युमेंट्स सबमिट केलेले नव्हते मार्चमध्ये. तर त्यामुळे त्यांचं जे पेंडिंगमध्ये राहिलेलं आहे आणि त्यांनी KYC केलेली नव्हती. जे आधार जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले आता थोड्या वेळाखाली ते डॉक्युमेंट्स त्यांनी जमा केलेले नव्हते. तर त्या रिझनमुळे पण त्यांचं ह्या ठिकाणी पेन्शन आलेली नाही आहे. तर आपण त्यांना परत एकदा कॉन्टॅक्ट वगैरे केला होता तर त्यांनी जे तलाठी वगैरे तहसील वगैरे जे ऑफिसर आहेत रिक्वायरमेंट ऑफिसवर जे पेन्शनचं काम बघतात तर त्यांनी बोललेलं आहे की ती यांची जी पेन्शन आहे तर यांना मी कॉन्टॅक्ट केला होता तर त्यांनी असं बोललं की त्यांची पेन्शन जी आहे मार्च आणि एप्रिलची त्यांची पेन्शन एकदाच येणार आहे. जे की त्यांनी डेट्स पण मला बोललेले आहेत की 13 तारखेपासून 13 एप्रिलपासून त्यांच्या 20 एप्रिलपर्यंत ह्या डेटच्या मध्ये कधी पण त्यांना पेन्शन येण्याची शक्यता आहे. आणि त्या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसतंय पेंडिंग ऑफिसर तर त्या ठिकाणी तेव्हा नाही दिसत. कन्फर्म म्हणून त्या ठिकाणी येईल की तुमचं पेमेंट पडलेलं आहे. जे तुमचं पेन्शन आहे ते तुमच्या अकाउंटवरती सबमिट झालेलं आहे हा ऑप्शन त्या ठिकाणी येऊन जाईल. तर ज्यांना ज्यांना हे ऑप्शन असं दाखवत असेल तर त्यांना काही टेन्शन वगैरे घेण्याची गरज नाही आहे. त्यांचं खूपच लवकर पेन्शन त्यांच्या अकाउंटवर पडण्याची शक्यता आहे. तर त्याच्या रिलेटेड आणखीन काही अपडेट आले तर मी नक्कीच तुम्हाला कळवण्याची कोशिश करेल. तर आय होप जी आपण पूर्ण इन्फॉर्मेशन आहे या व्हिडिओमध्ये खूप जास्त डीपमध्ये इन्फॉर्मेशन डिस्कस केले. हर एक छोटा मोठा पार्ट आहे
पूर्ण आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. तर यामुळे तुम्हाला दुसरे व्हिडिओ वगैरे बघण्याची काहीही गरज नाही. तुम्ही घरी बसून हे सगळी डिटेल्स तुम्ही बघू शकता. तुम्ही स्वतः नाही बघू शकत तर तुमच्या फॅमिलीमधले जे फ्रेंड्स तुमचे आहेत किंवा फॅमिलीमधले जे आपले थोडेफार एज्युकेटेड आहेत त्यांना पण तुम्ही हे सगळी डिटेल्स बघायला तुम्ही सांगू शकता, चेकआउट करायला सांगू शकता. आणि तुम्हाला जो तुमचा पेन्शन नंबर भेटत नसेल तर ऑलरेडी मी तुम्हाला बोललेलंच आहे की तुम्हाला त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ते तुम्ही पाहून हा व्हिडिओ पाहू शकता. मला माहीत आहे की हा व्हिडिओ आहे तुम्हाला खूप जास्त युजफुल झालेला आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल झाला तर तुम्ही तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा जे पेन्शनची लाभ घेतात किंवा जे महाराष्ट्रामधल्या नवीन स्कीम वगैरे जाणून घेणार आहेत तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि तुमच्या मनामध्ये काही पण छोटा मोठा डाऊट्स आला असेल ह्याच्या रिलेटेड तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. मी त्याचं डेफिनेटली तुम्हाला आन्सर देईल. तर चला परत भेटूया एक नवीन अपडेट घेऊन, एक नवीन इन्फॉर्मेशन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.